तुम्हाला सांगतो कर्नल साहेब, मुलगा अतिशय चांगला आहे म्हणून मी लगेच तयार झालो. हो, अनिकेत आणि त्याचे घरचे मंडळी चांगली माणसं. हो ना राजवीर, ऐकलंस का? कर्नल साहेब देखील म्हणतायत नंदासाठी चांगला मुलगा निवडला. अरे बसा ना, उभे का? बसा. नाही ठीक आहे. बसा हो कर्नल साहेब, आमच्या नंदाला अजून तयार होऊन यायला खूप वेळ लागेल. बसा, या या. कर्नल साहेब, तुम्हाला सांगतो, काय संस्कार केलेत तुम्ही मनवावर. वा, एक सगळं कसं व्यवस्थित सांभाळून घेते नेहमी ती. तुम्ही मागे जेलमध्ये गेला होता तेव्हा सगळीकडे व्यवस्थित लक्ष दिलं बघा. मी तिकडेही व्यवस्थित सांभाळलं आणि इथेही व्यवस्थित सांभाळून घेतलं. तुम्ही जेलमध्ये होतात ते चैन पडत नव्हतं बघा मला. मी निर्दोष होतो म्हणून सुटका सुद्धा झाली पाहिजे. हो तेच ना, मला हेच कळत नाही की तुमच्यासारख्या माणसावर कसं काय कोणी चोरीचा आरोप करू शकतं ना. नंदाला आवरायला किती वेळ बघून आहे जरा. हो सांगतो. कर्नल साहेब तुम्ही बसा, मी आलोच. कसे आहात राजवीर? आम्ही इथे आलेलं तुम्हाला आवडलेलं दिसत नाही. नाही तसं काही नाही. ताई, हा हे ज्यूस घेऊन बाहेर जा आणि त्यांना द्या ना. बर. अगं तू थांब. मनवा, अगं तू ज्यूस दे ना सगळ्यांना. तू या घरची सून आहेस ना, मग सगळ्यांचा पाहुणचार तू नको का करायला? बरोबर आहे माई तुमचं, पण बरं ठीक आहे, मी असं करते, तयारी करून घेते आणि मग बाहेर येते. अगं आता काय काम राहिलंय तुझं? आहेत थोडी कामं माई. तू आधी ज्यूस घेऊन बाहेर जा बरं. मी तर इतकी खुश आहे तुम्हाला सांगू. आमच्या अनिकेतचं कधी एकदा सगळं व्यवस्थित होतंय असं झालं होतं मला. म्हणजे त्याच्या नोकरीचं वगैरे सगळं ठीक आहे, पण योग्य साथीदार शेवटी हवाच ना. बरोबर आहे. अनिकेत, तू अजिबात काळजी करू नकोस. आमची नंदा अगदी लाखवी आहे. हो, ते कळलं मला, म्हणूनच तर हो म्हणालो. घ्या. म्हणू कशी आहेस? अगं कशी आहेस? तू काय उत्तर दिलं नाहीस. चला साखरपुडा उरकून घेऊया, उगीच उशीर नको. मनवा चल. हो माई.
रंजू नंदाचं झालं की नाही? किती वेळ? बघा ना किती वेळ लावतीये. मी आलेच बघून ना. तिला लवकर यायला सांग, सगळे वाट बघताय. हो आलेच आलेच. तिला वेळ असेल तर थांबूया ना आपण थोडा वेळ, म्हणजे उगीच तिला घाई नको. होऊ दे तिच्या मनासारखी तयारी. हे बघा, लग्नाच्या आधीच तिची बाजू घेतोय. ठीक आहे, आलीच. वा, किती छान दिसते ना माझी सून. रंजना ताई, नंतर दृष्ट काढा हा तिची. हो काढते काढते. नंदा चला आता साखरपुडा उरकून घेऊया. हाय, हाय. कशी आहेस? मी ठीक आहे. तू? मी पण मस्त. अरे गप्पा काय आयुष्यभर मारायच्या. चला आता आधी साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेऊया. मनवा, अगं सगळ्यांचं तोंड गोड करायला मिठाई घेऊन ये. हो आणते. मनू, बोलत का नाहीयेस तू?
मनू काय विचारतोय मी? अगं का बोलत नाहीयेस तू? ताई मनू माई, मी जेवणाची तयारी करते. हो. तुमचे बाबा घरी परत आल्यानंतर त्या घरातल्या कुठल्याच माणसाशी बोलायचं नाही तुम्ही. दिलेला शब्द पाळा असं मला वाटतं. बाकी तुमचं तुम्ही ठरवा. मनू बोलत का नाहीयेस तू? मनू काय विचारतोय मी? अगं का बोलत नाहीयेस तू? नंदा, अनिकेत, अभिनंदन. थँक्यू. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. नंदा नमस्कार कर. नाही असं आयुष्यवंत व्हा. अरे कर्नल साहेब, गिफ्टची वगैरे काय गरज होती? हो ना, तुम्ही एवढे आलात त्यातच आलं सगळं. तुम्ही फार फॉर्मॅलिटी करताय आता. आपल्या नात्याला शोभतं का हे? नाही तसं नाही. आजच्या दिवसाची आठवण म्हणून छोटस गिफ्ट. बरं, आता लग्नाची तारीख पण लवकरच काढणार आहोत. लग्नाला पण नक्की यायचं काय? काय रंजू, कमाल करतेस तू. अगं आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत ते. त्यांना तर यावंच लागेल ना. हो, आम्ही लग्नाला नक्की येऊ. पण आता आम्ही निघतो. अरे निघतो म्हणजे जेवण बाकी आहे अजून. हो, तुम्ही न जेवता गेलात ना तर माई रागवतील आम्हाला. कर्नल साहेब, अहो तुमच्या मुलीने जेवण बनवलंय आणि तुम्ही न जेवता जाणार? अहो जेवण तर चाखायलाच पाहिजे तुम्ही, नाही तर मनवाला वाईट वाटेल. हा हो, ती खूप नाराज होईल. मग उगाच चेहरा पाडून बसते. मग आम्ही येऊ पुन्हा कधीतरी. पण आता आम्हाला निघावं लागेल. कर्नल साहेब, तुमचं लगेच येणं होणार आहे का पुन्हा? मला माहितीये ना तुम्हाला किती व्याप असतात. नाही तसं नाही, खरंच निघावं लागेल. घरी आरती सुद्धा आली असेल, ती सुद्धा वाट बघत असेल. अहो, कळवा त्यांना. असं काय करताय? माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, तुमच्या मुलीने जेवण बनवलंय, असा योग येणार आहे का पुन्हा? सांगा. खरंच नको जेवण? निघतो आम्ही. कर्नल साहेब, तुम्हाला ऑकवर्ड होतंय का? अहो तसं काय नाही. मग जेवायला थांबता ना तुम्ही? जेवल्याशिवाय जायचं नाही. माई आत्ता या ना, हेच सांगत होतो मी. आता तूच आग्रह कर बघू. नाही, आग्रहाची गरज नाहीये. नाही, खरंच काम आहे. येऊ पुन्हा कधीतरी. नाही नाही, तुम्हाला थांबावंच लागेल. जेवल्याशिवाय जायचं नाही. माई खरंच काम आहे आणि मला ऑफिसला सुद्धा जायचंय. अरे हो, मला माहितीये तुला ऑफिसला जायचंय, पण न जेवता गेलात तर मनवाला कसं वाटेल? हो माई, कल्पना आहे की ती नाराज होईल, पण खरंच निघावं लागेल आम्हाला. नाही मी काही ऐकणार नाही. तुम्हाला थांबावंच लागेल आणि जेवूनच जावं लागेल. ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करता तर थांबतो आम्ही. ओके. मी आता एका फंक्शन मध्ये मी चेक करून सांगतो तुम्हाला नंतर. हो. अभिनंदन नितीश. कशाबद्दल? अरे आमच्या वेबसाईट पेक्षा तुमच्या वेबसाईटचा रीच जास्त आहे म्हणून.
तसं बघितलं तर अजून प्रयत्न चालू आहेत आमचे. मी खूप शुअर आहे तुझ्या प्रयत्नांबद्दल. कष्ट घेऊन काम करतोय म्हणून तर सगळं पॉसिबल होतंय. बरं वाटलं आज तुला भेटून. तू तुझी कामं सांभाळून इकडे आलास. थँक्स. ऍक्च्युली मी तुला ऑफिसमध्येच भेटायला येणार होतो. नेक्स्ट टाइम नक्की ऑफिसला. हो येईन ना. नक्की येईन. तुझं खूप कौतुक वाटतं नितीश. तुझं काम करतोयस, कष्ट करतोयस, तू सगळ्यांना सांभाळून जो काही बिझनेस बघतोयस. ग्रेट. खूप लोकांना मागे टाकलंयस तू. प्रामाणिकपणे कष्ट घेऊन काम केलं तर सगळं मनासारखं होतं असं माझे बाबा मला म्हणतात आणि तेच मी करत आलोय. तुझ्या आयडियाज युनिक असतात तरी खूप प्रोग्रेस होईल तुझी. मार्क माय वर्ड. थँक्यू. खरं तर मला विश्वासच बसत नाहीये की तू माझं कौतुक करतोयस. हा ऍक्च्युली पण जेव्हा जेव्हा तुझ्या बिझनेस बद्दल मला कळतं तेव्हा मी तुझं कौतुकच करतो. तुझा कदाचित विश्वास बसणार नाही कारण मधल्या काळामध्ये मी खूप चुकीचं वागलोय ना तुझ्याशी. इट्स ओके. होतात कधी कधी अशा चुका. नाही रे नितीश, पण ते सतत एक गिल्ट माझ्या मनात राहील. जाऊ दे ना यश. आता नको त्या गोष्टींचा जास्त विचार करायला. नितीश, आलोच मी. काय झालं बाबा? मनूचं वागणं नेहमीसारखं नाही वाटत आहे. नेमकं काय म्हणायचं? काय कळत नाही रे, पण काहीतरी बिनसलंय तिचं. बाबा खरं सांगू, मला पण ताईचं वागणं जरा ऑड वाटतंय. हो रे, खूप गप्प गप्प आहे ती. मी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला तिच्याशी पण ती नीट काय बोललीच नाही. काहीच कळत नाही, म्हणजे नजरेला नजरच देत नाही. बाबा आत्ता पण इथे अंदाज नको लावायला. काही झालंच नसेल तर. नाही, मनू तसं वागणार नाही. अरे राजवीर सुद्धा माझ्याशी नीट बोलले नाही. मी ताईशी पुन्हा एकदा बोलू का? नाही नको, काही उपयोग होणार नाही. ती बोलणार नाही. तू बघितलंस ना, आपण आलो तर तिला आनंद सुद्धा नाही झाला. जाणवलं मला ते. खुश नाही वाटली ती. अपसेट दिसत होती. साहजिक आहे रे. मी राजवीरवर आरोप केले ते तिच्या मनात असेल बहुतेक. मग तेवढंच एक कारण नसणार. तुम्हाला जामीन मिळाला तेव्हा ती किती खुश होती. मग ती का तुमच्यावर नाराज होईल? तेच तर काही कळत नाहीये. तिला त्रास होत असेल तर आपण इथे नको थांबायला. हो, असं अचानक कसं निघणार? ताईला भेटावं लागेल. असं बरं नाही वाटणार. मनूला अजून त्रास नाही द्यायचा आहे मला. आपण तिला न भेटताच जाऊया. माईंचं काय? ते आपल्याला न जेवता जाऊच देणार नाही. मगाशी बघितलं ना त्या किती आग्रह करत होत्या. पण नितीश, मी मनूला असं नाही बघू शकत. बाबा कळतंय मला, पण ताईचा निरोप घ्यायलाच हवा. नको नितीश, ऐक माझं. आपण निघून जाऊया इकडनं. बाबा असं काय करताय? ताईला न सांगता गेलो तर ते बरं नाही वाटणार. मी बोलतो तिच्याशी. मनवा, तुम्ही का रडताय हे मी नाही विचारणार तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्ही का रडताय. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, रडून काही होणार नाही. मनवा,
मग काय करू? मला कळत नाही मी बाबा आणि नितेशच्या समोर कसं जाऊ ते. मला खरंच नाही सहन होत हे सगळं. मग नका सहन करू. म्हणजे तुम्हाला नाही वाटत का त्यांच्याशी बोललं पाहिजे? तुम्ही काय बोलताय मला नाही कळलं. तुम्ही बाबा आणि नितेशशी बोला. खरंच? हो, बोला आणि सरळ सांगून टाका त्यांना की माझ्याशी संबंध ठेवू नका. आपले संबंध संपले. त्याच्यावर तुम्ही काय बोलताय? बरोबर बोलतोय मनवा. आता संबंध संपलेत तर संपलेत ना मनवा. आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ते सुद्धा तुमच्याशी सारखं बोलण्याचा प्रयत्न नाही करणार.